नमस्कार मित्रांनो, देवा मराठी चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, कोकण म्हणजे महाराष्ट्राची शान, कोकण म्हणजे सह्याद्रीची ओळख, कोकण म्हणजे रानमेव्याचं घर आणि कोकण म्हणजे अथांग समुद्रकिनारे। अशा या स्वर्गमय कोकणात पर्यटनासाठी येताना नेमकी कोणत्या ठिकाणांना भेट द्यावी असा प्रश्न पर्यटकांना पडल्याशिवाय राहत नाही। कारण येथे सह्याद्री पर्वतांवरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे, अरबी समुद्राला येऊन मिळणाऱ्या नद्या, हिरवीगार वनराई आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेले कोकण नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असते। तर या व्हिडिओमधून आज आपण पर्यटकांना आवडणाऱ्या कोकण किनारपट्टीवरील 10 ठिकाणांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। नंबर 10, अलिबाग। अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे। येथे सुट्टीच्या दिवशी मुंबई आणि पुणे येथील पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। येथे तुम्ही खांदेरी, उंदेरी या जलदुर्गांना भेट देऊ शकता। त्याचबरोबर अलिबाग बीचवरून समुद्रात असलेल्या ऐतिहासिक कुलाबा किल्ल्यावर तुम्ही फेरी मारू शकता। येथे तुम्ही चुंबकीय वेधशाळा तसेच सर्केल कान्होजी आंग्रे समाधी या ठिकाणांनाही भेट देऊ शकता। येथील वर्सोली, किहीम, सासवणे, आवास, मांडवा, अक्षी नागाव या प्रसिद्ध बीचवर पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। तसेच येथे विविध प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्सचा आणि उंट सवारी, घोडे सवारीचाही आनंद घेता येतो। येथून जवळच असलेल्या पोर्तुगीजकालीन रेवदंडा किल्ल्याला सुद्धा भेट देता येते। येथे खवय्यांसाठी अनेक प्रकारचे सीफूड उपलब्ध असतात। कपल आणि फॅमिली टूरसाठी अलिबाग हे कोकणातील उत्तम असे पर्यटन स्थळ आहे। हे ठिकाण मुंबईवरून सुमारे 98 किलोमीटर अंतरावर आहे, तर पुण्यावरून 145 किलोमीटर अंतरावर आहे। नंबर 9, दिवे आगार। रायगड जिल्ह्यात आणि श्रीवर्धन तालुक्यात असलेले दिवे आगार हे स्वच्छ समुद्रकिनारा आणि सुवर्ण गणेश मंदिरासाठी ओळखले जाणारे एक विलक्षण पर्यटन स्थळ आहे। या ठिकाणाला भेट द्यायची झाल्यास 3-4 मार्ग आहेत। मित्रांनो, श्रीवर्धनवरून दिवे आगारपर्यंतचा प्रवास म्हणजे नेत्रसुखद मरीन ड्राईव्ह असा आहे। एका बाजूला छोट्या छोट्या टेकड्या, कौलारू घरांची टुमदार गावं आणि दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेला अरबी समुद्र। पश्चिमेकडून भरारणाऱ्या वाऱ्याने आपण ताजेतवाने होऊन जातो आणि सागरी किनारे ब्रेक घेण्याचा मोह आवरता येत नाही। या बीचचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा बीच 5 किलोमीटर लांबीचा असून किनारी केवड्याच्या बनांची झालर आहे, तर मागच्या बाजूला माडांची पार्श्वभूमी लाभलेली आहे। बीचवरील शुभ्रचंदरी मखमली वाळू, त्यावरची खेकड्यांची रांगोळी आणि त्यात शंख शिंपल्यांनी भरलेले विविध रंग पर्यटकांची मने मोहून टाकतात। या बीचवर तुम्ही विविध प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता। त्याचबरोबर खवय्यांसाठी स्थानिक पदार्थ उपलब्ध असतात। येथे तुम्ही सुवर्ण गणेश मंदिराबरोबरच केदारनाथ भैरव मंदिर, श्री रूपनारायण मंदिर आणि श्री नारायण मंदिर अशा अनेक मंदिरांना भेट देऊ शकता। नंबर 8, हरिहरेश्वर। मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव येथे बाजारपेठेतल्या उजवीकडच्या वळणापासून हरिहरेश्वर सुमारे 53 किलोमीटर अंतरावर आहे। मोरबा घाटातून म्हसळा मार्गे भोसते फाटा येथून हरिहरेश्वर येथे जाता येते। हरिहरेश्वरकडे जाणारा घाट रस्ता आपण कोकणात आल्याची जाणीव करून देतो। प्रवास करताना उजवीकडची श्रीवर्धनची नारळ पोफळीची वाऱ्यावर डुलणारी गर्द हिरवाई आणि दूरवरची सागराची निळाई पर्यटकांचे लक्ष वेधून घेते। हरिहरेश्वर मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर तेथेच तुम्हाला श्री गणपती व श्री मारुती मंदिर पाहायला मिळते। या ठिकाणी एक विहीर आहे, त्या विहिरीला ब्रह्मकूप असे म्हटले जाते। ब्रह्मदेवाने स्वतःच्या हाताने ती खणली अशी भाविकांची श्रद्धा आहे। जवळच तुम्हाला सुमारे 20 फूट उंचीच्या 2 दीपमाळा पाहायला मिळतात। त्यासमोरच श्री हरिहरेश्वराचे मंदिर व त्याच्या शेजारी श्री कालभैरव मंदिर पाहायला मिळते। सर्वसाधारणपणे प्रथम कालभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वर दर्शन घेऊन मग गणपती व नंदीसह 1.5 प्रदक्षिणा घालून परत कालभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे। दर्शन घेतल्यावर मंदिर परिसरातूनच लघु परिक्रमा व दीर्घ परिक्रमा मार्ग सुरू होतो, परंतु भाविकांनी या परिक्रमा करताना भरती ओठीचे गणित साधून सावधानता बाळगावी। येथील समुद्र कायमच उसळता असतो। पर्यटकांच्या फाजील धाडस आणि बेसावधपणामुळे या समुद्र किनाऱ्यावर अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत। येथे पर्यटकांची फारशी गर्दी नसते, परंतु श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिर हे पुरातन पेशवेकालीन मंदिर आहे, त्यामुळे हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखले जाते। येथील समुद्र किनाऱ्याबरोबरच तुम्ही सुमारे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या अगस्ती गुहा या ठिकाणाला सुद्धा भेट देऊ शकता। संध्याकाळी समुद्रात सूर्याचे प्रतिबिंब पडून सोनेरी झालेल्या जलराशी पाहत आपण या ठिकाणी हरवून जातो।
त्या डुबत्या भास्कराच्या साक्षीने आपलाही सहलीचा दिवस सुखद आठवणींनी संपत असतो। नंबर 7, दापोली। दापोली हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण असून ते एक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे। हे ठिकाण दापोली कॅम्प म्हणून सुद्धा ओळखले जाते। तसेच बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ याच ठिकाणी आहे। आपण जर कोकणच्या टूरवर असाल तर या विद्यापीठाला आवर्जून भेट द्या। या पर्यटन स्थळाबद्दल बोलायचे झाल्यास येथील टुमदार घरे, मोकळी हवा आणि शहरातून फेरफटका मारताना नजरेस पडणारे विविधरंगी पुष्प सौंदर्य या ठिकाणाचे खास वैशिष्ट्य आहे। हे सौंदर्य येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे। येथील थंडगार हवेमुळे या शहराला मिनी महाबळेश्वर म्हणूनही ओळखले जाते। सुंदर समुद्रकिनारे, किनाऱ्यावर हिवाळ्यात घिरट्या घालणारे सीगल पक्षी, मधूनच दर्शन घडवणारे डॉल्फिन, मासोळी बाजार, ऐतिहासिक गड किल्ले अशा अनेक गोष्टींसाठी दापोली तालुका प्रसिद्ध आहे। या ठिकाणी तुम्ही हरणे बंदर, कड्यावरचा गणपती, श्री केशवराज मंदिर, मुरुड बीच, पन्हाळे काजी लेणी, सुवर्णदुर्ग किल्ला अशा अनेक पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता। हे ठिकाण मुंबईपासून सुमारे 215 किलोमीटर अंतरावर आहे, तर पुण्यापासून हे ठिकाण भोर घाट मार्गे सुमारे 186 किलोमीटर अंतरावर आहे। नंबर 6, गणपतीपुळे। सह्याद्रीच्या रांगांमधील हिरवीगार वनराई, नारळ पोफळीच्या हिरवळीने नटलेल्या आणि निसर्गाची अप्रतिम उधळण, स्वच्छ सुंदर रुपेरी वाळूचा समुद्रकिनारा म्हणजे गणपतीपुळे। कोकणातील हे ठिकाण श्री गजाननाचे स्वयंभू देवस्थान आणि पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। मंदिरातील मूर्ती ही पश्चिमाभिमुख असून डोंगराळ भागात विराजलेली आहे, त्यामुळे तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते। मंदिराबरोबरच ह्या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते। येथील समुद्र किनाऱ्यावर तुम्ही विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स, उंट सवारी, घोडेसवारी इत्यादी क्रियाकलापांचा आनंद घेऊ शकता। येथे आल्यावर तुम्ही मंदिर आणि बीच बरोबरच प्राचीन कोकण संग्रहालय, नेवरे गावाजवळील सुरीचे बंद व बीच, मालगुंड गावातील केशव सूत यांचे स्मारक अशा अनेक पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता। गणपतीपुळे येथून रत्नागिरीच्या दिशेने जाताना आरे वारे या सनसेट पॉईंटचा नजारा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो। नवरा माझा नवसाचा आणि फुलतिरी धमाल या चित्रपटांचे चित्रीकरण गणपतीपुळे येथे झाले होते, त्यामुळे हे ठिकाण अधिकच लोकप्रिय बनले आहे। येथील बीचवर तुम्ही स्थानिक खाद्यपदार्थांबरोबरच शहाळीचे पाणी आणि विविध प्रकारच्या सी फूडचा आस्वाद घेऊ शकता। हे ठिकाण मुंबईपासून सुमारे 375 किमी अंतरावर आहे, तर पुण्याहून भोर घाट मार्गे सुमारे 288 किमी अंतरावर आहे। नंबर 5, रत्नागिरी। रत्नागिरी हे अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर वसलेले भारतातील एक प्रमुख बंदर आहे। कोकणात 7 महत्त्वाचे दीपगृह आहेत, त्यापैकी एक दीपगृह येथे आहे। मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा, काजू, नारळ आणि भात इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे। हे ठिकाण लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्यस्थळ म्हणूनही ओळखले जाते। एवढेच नाही तर रत्नागिरी ही परशुराम, वरदमुनी यांची भूमी म्हणूनही ओळखली जाते। या ठिकाणाला भेट देण्यासाठी हिवाळ्यात अनुकूल हवामान असते, त्यामुळे ऑक्टोबर ते मार्च हे महिने सर्वोत्तम मानले जातात। येथील लोक नमन, दशावतार, झाकरी, फुगडी, शक्तितुरा आणि गवळण यासारखे कोकणी संस्कृतीशी संबंधित लोकनृत्ये सादर करतात। मित्रांनो, पर्यटनासाठी रत्नागिरीमध्ये आल्यास आपण टिळक स्मारक, थिबा पॅलेस, रत्नदुर्ग किल्ला, दीपस्तंभ, भगवती मंदिर, भाटे बीच आणि मांडवी बीच अशा अनेक पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता। रत्नागिरीमध्ये आल्यानंतर सी फूडचा आस्वाद घ्यायचा असेल तर मांडवी बीचला आवर्जून भेट द्या। येथे तुम्हाला सी फूड बरोबरच रिच करी, कोकम करी, कोंबडी वडे, चिकन, आंबोळी, सांदण आणि मालवणी मटण अशा अनेक स्थानिक खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेता येईल। नंबर 4, देवबाग। देवबाग हे महाराष्ट्रातील मालवणच्या नयनरम्य किनाऱ्यावर वसलेले एक छुपे रत्न म्हणायला काही हरकत नाही। हे निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव देणारे ठिकाण आहे। हा सुंदर आणि नयनरम्य बीच तारकर्ली बीचला लागूनच आहे। येथे तुम्हाला कर्ली नदी व अरबी समुद्राच्या पाण्याचा संगम देखील पाहायला मिळतो। संगमानंतर या ठिकाणाला मुबर पॉइंट या नावाने ओळखले जाते।
इथली पांढरी शुभ्र वाळू आणि स्वच्छ निळे पाणी नेहमीच पर्यटकांना आकर्षित करीत आले आहे. या बीचवर तुम्हाला सिगल पक्ष्यांचे थवे बघण्याचा आनंद घेता येईल. एवढेच नाही तर तुम्ही या ठिकाणी वॉटर स्कूटर, स्कुबा डायव्हिंग, जेट स्कीइंग, बंपर राईड, डॉल्फिन बोट राईड, स्काय बोटिंग, पॅरासेलिंग अशा अनेक प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. या बीचवर संध्याकाळी सनसेट पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. येथे नैसर्गिक सौंदर्य तर आहेच, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही येथे अस्सल मालवणी पाककृतीचा आस्वाद घेऊ शकता. येथून जवळच असलेल्या सुनामी बेटाला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. नंबर 3, वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी वसलेल्या या शहराला संपन्न अशी परंपरा लाभलेली आहे. पूर्वी हे शहर एक व्यापारी बंदर म्हणून ओळखले जायचे, परंतु आता हे शहर एक मासेमारी बंदर आणि पर्यटनामुळे प्रसिद्धीस आले आहे. कमी प्रदूषित समुद्र किनाऱ्यामध्ये या ठिकाणाची आता गणना केली जात आहे. या ठिकाणी कोकणातील 7 महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह पाहायला मिळते. अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेले हे शहर वेगाने विकसित होणारे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे गाव. आपण जर वेंगुर्ला टूरवर असाल तर वेंगुर्ला बीच, वेंगुर्ला जेट्टी, वेंगुर्ला लाईट हाऊस, शिरोडा बीच, मोचेमाड बीच, सागरेश्वर बीच, कोंडुरा बीच, खवणे बीच अशा अनेक पर्यटन स्थळांना भेट देऊन मनसोक्त आनंद घेऊ शकता. जर तुम्ही वेंगुर्ला बीचवर असाल तर या ठिकाणी तुम्हाला अनेक मच्छीमार त्यांच्या वस्तू विकत असतानाचं दृश्य पाहायला मिळतं. एवढेच नव्हे तर वेंगुर्ला येथे तुम्ही खडकावर बसून थंड वाऱ्याचा आनंद घेत मासेमारी करतानाचे दृश्य पाहू शकता. येथून दीपगृहाच्या पायऱ्या जवळच असल्यामुळे तुम्ही दीपगृहाला सुद्धा भेट देऊ शकता. त्याचबरोबर वायंगणी हा बीच पांढऱ्या वाळूचा आणि सौम्य उतार असलेला सुंदर असा बीच आहे. तुम्हाला जर पाण्यात खेळायचे असेल तर या ठिकाणाला आवर्जून भेट द्या. येथे कमी पर्यटक भेट देत असल्यामुळे शांतपणे आनंद लुटता येतो, परंतु उतार असल्यामुळे पर्यटकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वेंगुर्ला हे काजू आणि काजूपासून बनवलेल्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे काजूपासून बनवलेल्या विविध पदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका. नंबर 2, तारकर्ली. तारकर्ली हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक प्रसिद्ध बीच आहे. हा बीच कोकणातील क्वीन बीच म्हणून ओळखला जातो, त्यामुळे परदेशी पर्यटकांचे हे आवडते ठिकाण बनले आहे. हा बीच मालवणच्या दक्षिणेस कर्ली नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर स्थित आहे. पांढरी शुभ्र वाळू आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी हा बीच खूपच प्रसिद्ध आहे. हा बीच त्याचे प्राचीन सौंदर्य अजूनही टिकून आहे. येथील पांढरी शुभ्र वाळू, स्वच्छ निळे पाणी आणि सुरूची झाडे या बीचची शोभा वाढवतात. बीचवरील बांबूची आणि सुपारीची झाडे पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते. येथे तुम्हाला अधूनमधून डॉल्फिन व कासवांचे दर्शन होते. संध्याकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी येथे पर्यटकांची खूपच गर्दी पाहायला मिळते. संध्याकाळच्या पसरलेल्या प्रकाशात या बीचचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. या ठिकाणाला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी सर्वोत्तम मानला जातो. नंबर 1, मालवण. मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवणी पदार्थांसाठी खूपच लोकप्रिय आहे. मालवण हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध व श्रीमंत तालुका समजला जातो. या ठिकाणाच्या पूर्वेला पश्चिम घाट तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मालवणमधील समुद्रकिनारे असोत किंवा घनदाट जंगले असोत, येथे येणाऱ्या पर्यटकांना खिळवून ठेवण्याची क्षमता मात्र त्यांच्यामध्ये नक्की आहे. येथील पर्यटन स्थळांबद्दल बोलायचे झाल्यास येथे सिंधुदुर्ग किल्ला, रामेश्वर मंदिर, वागेश्वर मंदिर, विजयदुर्ग, शिवसमुद्र संग्रहालय, कुणकेश्वर मंदिर आणि बीच, सागरी वन्यजीव अभयारण्य, महापुरुष मंदिर, नवदुर्गा मंदिर, देवबाग बीच आणि सुनामी बेट अशा एकापेक्षा एक सरस आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या पर्यटन स्थळांना तुम्ही भेट देऊ शकता. तुम्ही जर मालवणच्या टूरवर असाल आणि तुम्हाला जर सीफूडचा आस्वाद घ्यायचा असेल तर मालवणी तिकला, कोलंबीचे सार, खेकड्यांचा मसाला, भाजलेले पापलेट, बांगड्यांचे सार, सुरमईचे सुके असे अनेक प्रकारचे सीफूड मालवणी पद्धतीने बनवलेले उपलब्ध असते. येथील मालवणी मसालेही प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारचे जाम, आमरस, आंबापोळी, फणसपोळी, काजूगर, आंबावडी,
कोकम सरबत, तळलेले फणसाचे गरे आणि मालवणी खाजा अशा अनेक प्रकारच्या स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका। तर मित्रांनो, आज आपण कोकण किनारपट्टीवरील 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईबचे बटन दाबून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील।